दिवसभरात घडलेल्या प्रत्येक बातमीचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. 15 बातम्या 15 रिपोर्टर्सच्या माध्यमातून. विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांबद्दल बसवेश्वर भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. जितेंद्र आव्हाडांवर कारवाई व्हावी आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी बसवेश्वर भक्तांनी केली आहे. यासह त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली आहे. यावेळी सोलापुरातून भाजपच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक फोटोचे दहन करण्यात आले. यावेळी आव्हाडांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. महात्मा बसवेश्वर हे वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान असून हिंदू धर्मियांचे विश्वगुरू जगज्योती महात्मा बसवेश्वर यांनी आत्महत्या केली असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात राज्यातील अनेक भागात आंदोलन करण्यात येत आहेत. माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमी बेताल आणि समाजविधायक वक्तव्य करून स्वतःला प्रसिद्धी मिळवत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली आहे. न्यूज स्टेट माझ्यासाठी विशाल भांगे, सोलापूर. राज्यात ड्रग्सच्या उत्पादनामुळे चर्चेत आलेलं नाशिक ललित पाटीलमुळे चांगलंच गाजतंय. आता याच तपासात पाटील याच्या कुठे कुठे मालमत्ता आहे याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. नाशिकच्या बेथेलनगर इथल्या एका गॅरेजच्या बाहेर ललित पाटीलची गाडी अनेक वर्षापासून पडून आहे. याबाबत गॅरेज मालकाने ललित पाटीलशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या गॅरेज मालकाचा आणि पाटीलचा संपर्क होऊ शकलेला नाही. याबाबत गॅरेज चालकाने समजूतदारी दाखवत आपल्याकडे ललित पाटीलची गाडी असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे. याबाबत पोलिसांना वेळोवेळी सहकार्य करण्याचं देखील या गॅरेज मालकानं सांगितलंय. या ललित पाटीलची कुठे कुठे मालमत्ता आहे याचा शोध नाशिकसह राज्यातील पोलीस घेत आहेत. त्याचवेळी ललित पाटील हे प्रकरण राजकीय वर्तुळात चांगलेच गाजतंय. त्यामुळे यात आता पुढे काय होणार हे पाहावं लागणार आहे. जिल्हा प्रशासन, कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी दुष्काळाच्या अनुदानाला मुकणार का असा सवाल आता उपस्थित झाला आहे. याला कारण ठरलंय पावसाळा संपून 20 दिवस उलटले तरीही खरीप हंगामातील दुष्काळाची आकडेवारी प्रशासनाकडे नाही आहे. जालना जिल्ह्यातील शेतकरी, महसूल विभाग आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्या कामचुकारपणामुळे दुष्काळी अनुदानापासून वंचित राहणार काय असा सवाल याच निमित्ताने उपस्थित होतोय. पावसाळा संपून आता 20 दिवस होत आले तरीसुद्धा जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामातील दुष्काळाची आकडेवारी जिल्हा प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय किंवा महसूल विभागाकडे उपलब्ध नाही आहे. या नुकसानीचा उल्लेख करून अहवाल 17 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते. मात्र 2 दिवस उलटूनही याची आकडेवारी जिल्हा कार्यालयाकडे दिली गेली नाही. त्यामुळे शेतकरी राजाला दुष्काळाच्या अनुदानाला आता मुकावे लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रकरिता अमित कुलकर्णी, जालन्याहून. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना भूखंड अवैध उत्खनन केल्याच्या दंडाची नोटीस देण्यात आली. यामुळे आता पुन्हा एकदा खडसे अडचणीत येण्याची शक्यता आहे. आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची असलेली सातोड शिवारातील जमिनीतून मोठ्या रोज नवनवे खुलासे होताना आपण पाहतोय. यातच आजही सुषमा अंधारेंनी नागपुरात पत्रकार परिषद घेत मंत्री शंभूराज देसाईंसह सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावर पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारेंनी ललित पाटील पोलिसांच्या स्वाधीन झाला, मी पळालो नव्हतो, मला पळून लावलं असं ललित पाटील म्हणत आहे असं सांगितलं. तर मी स्वतः शिक्षिका आहे, मला विद्यार्थ्यांची चिंता आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, म्हणूनच मी पुण्याचा उडता पंजाब होऊ नये म्हणून हे मुद्दे उपस्थित करत असल्याचंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. तर मी जे काही काल बोलले त्यामधून मी एकही शब्द मागे घेणार नाही असं प्रत्युत्तरही सुषमा अंधारेंनी शंभूराज देसाई यांना दिलं आहे. तर शंभूराज देसाईंसोबत माझे वैयक्तिक वैर नाही, त्यांच्या खात्याशी संबंधित जर विषय असेल तर त्यांनाच विचारणार. राज्याचं उत्पादन शुल्क खातं शंभूराज देसाईंकडे आहे, तो विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे प्रश्न विचारत असल्याचंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी चव्हाणसह प्रवीण मुधोळकर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नागपूर. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सक्रिय असलेले सुनील कावळे या आंदोलनकर्त्याने आज पहाटे मुंबई वांद्रे इथे गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी दिली. विनोद पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबूराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली. माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्याला या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका, असे ट्विट विनोद पाटील यांनी केले आहे. यानंतरच्या ट्विटमध्ये विनोद पाटलांनी सरकारला विनंती केली आहे की यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यानंतरही अजून तुम्हाला जाग कशी येत नाहीत, नाहीतर यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या कशा थांबतील यासाठी सरकारने योग्य ती पावलं उचलली गेली पाहिजे, नाहीतर उद्रेक अटळ आहे. हुतात्मा सुनील बाबूराव कावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट विनोद पाटील यांनी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्रसह जुई जाधव, न्यूज स्टेट महाराष्ट्र, मुंबई. राज्यात सर्वाधिक केळी उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख आहे. मात्र वातावरणाच्या परिणामामुळे गेल्या काही वर्षांपासून केळी उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे. त्यातच हवामानावर आधारित केळी पीक विम्याची रक्कम मुदत होऊनही ती शेतकऱ्यांना दिली जात नाही. पीक विम्याच्या नावाखाली केळी उत्पादक शेतकऱ्यांची अप्रत्यक्षपणे फसवणूक केल्या जात असल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यातून समोर आला आहे. हवामानावर आधारित केळी पिकवण्यासाठी जिल्ह्यातील 81,000 शेतकरी हे पात्र असून पीक विम्याची भरपाई मिळण्यासाठी 1 ते 1.5 महिन्यांचा कालावधी उलटून देखील अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही पडली नाही आहे. एकीकडे नवरात्रोत्सव सुरू असताना काहीसा भाव हा केळीला मिळाला आहे, मात्र दसऱ्यानंतर पुन्हा केळी बाजारात मोठी घसरण होणार आहे. दुसरीकडे मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम मिळत नसल्यानं उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी केळी पीक विम्याची रक्कम मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे. जळगाव अभिजित पाटील, न्यूज स्टेट महाराष्ट्र, जळगाव. पंढरपूरमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा प्रमुख चरण चौरे यांना पदावरून हटवण्याची मागणी तानाजी सावंत यांच्या बंधूसह इतर स्थानिक नेत्यांनी केली आहे. यात जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्यासह इतर तालुक्यातील अध्यक्षांनी मागणी केली आहे. त्यानंतर जिल्हा प्रमुख चरण चौरे यांनी जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याची भूमिका घेतली आहे. तर चरण चौरे यांनी पंढरपूर विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली होती. जिल्हाध्यक्ष पदावरून शिंदे सेनेचे पदाधिकारी आणि सावंत यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या जोरदार संघर्ष सुरू आहे. तर सावंत गटाचे काम करत नसल्याने मला या पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या प्रकरणावरून चरण चौरे यांनी केला आहे. पंढरपूरहून अरुण बाबर, न्यूज स्टेट महाराष्ट्र. कोल्हापुरात सीपीआरच्या रुग्णवाहिकेतून गरबा खेळल्या जाणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलींसह अधिकारी कर्मचाऱ्यांना मागात पडले. आरटी विभागाच्या वतीनं वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. कोल्हापुरात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गरबा खेळायला जाण्यासाठी सीपीआरच्या रुग्णवाहिकेचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार 4 दिवसापूर्वी समोर आला होता. त्यामुळे या प्रकरणी आता सीपीआरच्या अधिष्ठातांना प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी नोटीस बजावली आहे. एकीकडे सीपीआर रुग्णालयामध्ये रुग्णांचा प्रचंड भार असताना अशा पद्धतीने रुग्णवाहिकेचा चालकाने गैरवापर केल्याचं समोर आलंय. या नोटीसद्वारे रुग्णवाहिकेचा वापर कशासाठी केला, कोणत्या कारणाने केला यासह विविध मुद्द्यांवर खुलासा मागवण्यात आला आहे. श्रीकांत पाटील, न्यूज स्टेट महाराष्ट्र, कोल्हापूर. मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान होणारी जलवाहतूक आता दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली. असाच एक प्रकार आज समोर आलाय. सकाळी मांडव्याहून गेटवे ऑफ इंडियाकडे प्रवाशांना घेऊन जाणारी जलवाहतूक अजंठा बोट भर समुद्रात बंद पडली. त्यानंतर बराच वेळ प्रतीक्षेनंतर दुसरी लॉन्च बोलावून प्रवाशांना जीवाचे हाल करीत हलविण्यात आलंय. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. अलिबाग येथून अजंठा लॉन्च सेवेच्या बसमधून सकाळी 11:45 प्रवाशांनी प्रवास सुरू केला होता. प्रवाशांना घेऊन मांडव्याहून दुपारी 12:45 गेटवे ऑफ इंडियाकडे ती लॉन्च रवाना झाली. मात्र अर्ध्या तासामध्येच अचानक ही लॉन्च भर समुद्रात बंद पडली. 2 वर्षापूर्वी अजंठा लॉन्चला भर समुद्रात जलसमाधी मिळाल्याची घटना घडली होती. अनेकदा ही लॉन्च भर समुद्रात बंद पडण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. त्यामुळं अशा प्रकारे जलवाहतूक करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या
या लॉन्चवर कारवाई होण्याची मागणी आता जोर धरताना दिसतंय. रायगडहून धम्मशील सावंत, न्यूज स्टेट, महाराष्ट्र, गोवा. पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव येथे ग्रामपंचायत पोटनिवडणूक लागली आहे. सर्वसाधारण महिलेच्या जागेसाठी गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत तब्बल 80 महिलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाथरी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करताना आधी मराठा आरक्षण त्यानंतर इलेक्शन असा नारा यावेळी महिलांनी दिला आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी आम्ही मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचंही यावेळी स्थानिकांनी सांगितले. पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव आणि डाकू पिंपरी या गावामध्ये एका जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. चाटे पिंपळगाव इथल्या ग्रामपंचायत सदस्य काशीबाई बुरंगे यांचे 6 महिन्यापूर्वी निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक लागली होती. शुक्रवारी 20 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारीख आहे. 25 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी आणि अर्ज वापस घेण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत गावातील सर्वच महिला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जवळपास 800 ते 1000 महिला आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 5 नोव्हेंबर रोजी या जागेसाठी मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला निवडणूक निकाल लागणार आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी कॅमेरामन बालाजी कांबळेसह डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये प्रमोद महाजन कौशल्य केंद्राचा लोकार्पणाचा कार्यक्रम आज पार पडलाय. राज्यातील 511 ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन यावेळी करण्यात आलंय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक आईची इच्छा असते की तिच्या मुलांना सुख, समृद्धी, यश मिळो. सुख आणि यशाची प्राप्ती ही शिक्षण आणि कौशल्यानेच शक्य आहे. महाराष्ट्राचे मुलं आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ होत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर जगातील 16 देश जवळपास 40 लाख कौशल्यवान तरुणांना आपल्या देशात नोकरी देऊ इच्छुक आहे. या देशामध्ये कौशल्यवान तरुणांची संख्या कमी असल्याने हे देश दुसऱ्या देशावर अवलंबून आहे, अशी माहितीही पंतप्रधान मोदींनी दिली आहे. अकोल्याहून प्रियंका जाधव, न्यूज स्टेट, महाराष्ट्र. रावेर तालुका शेतकरी संघर्ष समितीतर्फे बऱ्याच वेळा रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या केळी पीक विम्याची रकमेची मागणी करण्यात आली. मात्र मागणी पूर्ण होत नसल्यामुळे आता शेतकरी आक्रमक होणार आहे. केळी विम्याचे पैसे न मिळाल्यामुळे शेवटी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील यांच्यासह संचालक यांनी 18 तारखेपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाचा दुसरा दिवस असून अद्यापपर्यंत शासनाचे प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी आले नाहीत. त्यामुळे आता उद्या या शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात येणार आहे. केळी विम्याचे रकमेचे व्याजासह पैसे मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. प्रवीण पाटील, न्यूज स्टेट महाराष्ट्र, रावेर.